काल मी गेलो होतो स्त्री 2 बघायला आणि स्त्री सुरू व्हायच्या आधीच जेव्हा ट्रेलर्स वगैरे येतात, आपलं नॅशनल अँथम खतम होतं आणि ट्रेलर वगैरे त्यामध्ये दाखवतात, तेव्हा सरप्राइझिंगली त्या सर्टिफिकेटमध्ये मी नाव वाचलं छावा आणि मला कळलं की हा छावा जो पिक्चर आहे तो विकी कौशलचा आहे, ज्याचा आपण लुक बघितला होता काही महिन्यापूर्वी आणि तेव्हाच मला कळलं की हे काहीतरी छान असणार आहे, की मी तेव्हा एकदम तयार झालो. मी सीटमध्ये असं जाऊन बसलो आणि तो ट्रेलर जो सुरू झाला त्याबद्दल मी काय बोलू. जर तुम्ही मराठा हिस्ट्री आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल आदर मानून त्यांचे आजपर्यंत त्यांच्या आयुष्यात बनलेले पिक्चर बघितले, त्याच्यात तुम्हाला एक नक्की गोष्ट कळते की खूप सीन्समध्ये असं वाटतं की इथे ती स्केल नाही दाखवता आली वगैरे वगैरे. मी कंप्लेंट नाही करत आहे, मी सांगतोय आपली अख्खी इंडस्ट्री जेवढे आजपर्यंत सिनेमा बनले त्यांचं एकच काम होतं की हिस्ट्री पुढे दाखवणं आणि त्यांनी ते बरोबर केलंय. पण नेहमी असं एक वाटतं की हा पिक्चर जर अजून मोठा बनवता आला असता, अजून मोठा बनवता आला असता, तो किती भारी वाटला असतं. जेव्हा आपण सरसेनापती हंबीरराव सारखा पिक्चर बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं ना की हा हे हे बजेट आहे, हे ही स्केल आहे पिक्चरची वगैरे, असं रिचनेस वाटते त्यात. आणि तसंच जेव्हा छावाचा जो सीन सुरू झाला, तेव्हा महाराज असं धरून अख्ख्या त्या क्राऊडला उडून मागे पाठवतात. मी सांगतो काय सीन होता तो, जेव्हा एक 100, 150, 200 लोक उभी आहेत आणि त्यांच्यापैकी असे 15 लोकांना ते त्या लाकडाच्या हिशोबाने असं ढकलतात लाकडाच्या मदतीने आणि ते उडून पडतात आणि त्याच्यात त्यांचा ओरडणारा चेहरा असा दिसतो पहिल्या ह्याच्यात. एकदम भारी वाटलं होतं की हे पाहिजे होतं आपल्याला आणि ते दिसतं. पिक्चरच्या ट्रेलरमध्ये अजून काही सीन्स आहेत ज्याच्यात ते मिळेल त्या गोष्टीने लोकांना मारतायत. म्हणजे एक मोठं लाकूड त्यांना बांधलंय त्याच्यावर, त्याने ते मारतायत. एक छोटासा अँकर सारखं असतं मेटलचं, त्याने ते फिरून मारतायत वगैरे आणि चालली आहे मराठा वर्सेस मुघलांची वॉर चालली आणि त्यात ते मारतायत. आता हिस्ट्रीमध्ये हा पार्ट कुठे बसतो याबद्दल मी रिसर्च नाही करू शकलो एवढा, मला थोडा वेळ लागेल, पण नक्कीच असेल एखादा पार्ट ज्याच्याशी या रेलेव्हंट असेल. आता ज्या प्रकारे त्यांना बांधून ठेवलं होतं असं मला वाटतंय की हे ते औरंगजेबच्या कैदीत असतानाचा सीन आहे, पण तेव्हा मला ॲक्च्युअलमध्ये माहीत नाही की अशी मारामारी तेव्हा त्या टाईपची वॉर किंवा त्या टाईपची फाईट झाली होती का, त्याच्यात एवढ्या फोर्सेस एकत्र होत्या आणि त्यांना तेव्हा धरून ठेवलं असं. सो व्हिज्युअली तर एकदम भारी आहे. तुम्हाला काही शॉर्ट्स दाखवायचा प्रयत्न करीन, कारण हे बाहेर नाही, सो एवढा मला अलाउड नसेल, पण आपण छोटी लोक आहोत तर आपण टाकू शकतो. आणि एंडला जेव्हा ते त्यांच्या सिंहासनावर बसतात, मराठी तख्तावर जेव्हा बसताना दाखवलं त्यांना आणि मागून जोरात गर्जना येते की छत्रपती संभाजी महाराज की जय, इतका मस्त सीन आहे तो. विकी कौशल प्रत्येक फिल्म बरोबर त्याचा फॅन बेस वाढतच चाललाय. सॅम बहादूर सारखा पिक्चर आपण बघतो आणि त्यानंतर आता हा पिक्चर, त्याच्यात ऍक्टिंग तर भारीच असेल, डाऊटच नाही त्याबद्दल. आणि मजा येणार आहे, हा पिक्चर नक्कीच बघायला मजा येणार आहे. आणि मला वाटतं की तानाजी जेव्हा आला होता, तानाजीच्या लेवलला हा पिक्चर जाऊन मराठी हिस्ट्रीला पोर्ट्रे करणार आहे असं मला वाटतं. नक्कीच त्यात आता ते सिनेमॅटिक लिबर्टीवाला वगैरे पार्ट येईलच असं मला खात्री आहे. सो त्याबद्दलही आपण डिस्कस करूया. आणि तुम्हाला हे असे व्हिडिओज आवडले असतील मराठीत आपल्या आपल्या पिक्चर्सबद्दल बोलणं वगैरे, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की लोकांबरोबर शेअर करा. माझा छोटा प्रयत्न आपण मोठा करू शकलो तर चांगलंच आहे, म्हणजे सगळ्यांनाच आवडेल, मला तर आवडेलच. सो या, भेटूया लवकरच. बाय.